नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही बघतच असाल किंवा थंबनेल बघून तुम्हाला लक्षातच आलं असेल की मी कुठं आलेलो आहे. तरी पण मी एकदा स्वतः सांगतो की आज आपण विठ्ठल मिसळला ट्राय करायला आलेलो आहे. आजपर्यंत विठ्ठल मिसळचं नाव ऐकलं होतं आणि असं म्हणलं जातं की ही बॉन विव्हेंटचीच मिसळ आहे. तर बघूया, आज ट्राय करू आपण ही मिसळ कशी लागते. माझ्या मित्रांकडून मी याचे रिव्ह्यूज ऐकले होते की चांगली आहे, मस्त झणझणीत आहे ही मिसळ. तर मी तीच ट्राय करण्यासाठी आज इथं आलेलो आहे. इथं आल्यानंतर इथला ॲम्बियन्स खरंच भारी वाटला. जवळपास इथे 101 लोकांची बसण्याची सोय आहे. एवढ्यानंतर या ठिकाणी आपली मिसळ आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता मला खूप भूक लागली होती, कारण सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं आणि ऑलमोस्ट दुपारचे 12:30-1 वाजलेले होते. आणि त्यात मी पावसात भिजलेलो होतो, त्याच्यामुळं अजिबात वेळ न घालवता मी खाण्यास सुरुवात केली. व्हिडिओ पण नीट काढलेला नाही आहे, मला माहिती आहे, परंतु त्याला मी काहीच नाही करू शकत. आता मी सुरुवात करतो. चला, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मिसळच्या थाळीमध्ये काय काय मिळतं. तर हे बघा, 2 पाव, 1 मिसळ, 1 दह्याची वाटी आणि 1 पाण्याची छोटीशी बॉटल असते ती आपल्या 250 ml. या गोष्टी इथल्या मिसळमध्ये इन्क्लूड आहेत आणि ह्याची किंमत आहे फक्त 130 रुपये. फक्त नाही म्हणता येणार, 100. आता मला ही मिसळ कशी वाटली ते मी सांगतो. तर सुरुवातीला जेव्हा मी पहिला घास खाल्ला तेव्हा मला ती खूप तिखट वाटली, पण 1-2 घासानंतर ती मला नॉर्मल झाली आणि मग मला ती नॉर्मल वाटायला लागली. चांगली आहे मिसळ, झणझणीत आहे बऱ्यापैकी. मस्त की कांदा लिंबू देतात तुम्हाला, 2 पाव देतात. 130 रुपयाच्या मानानं ओके आहे. जनरली सगळीकडे 110 रुपये रेट चालू आहे सध्या, पण ह्यांची जरा 20 रुपयांनी महाग आहे, पण ठीक आहे, इट्स ओके. तुम्ही एकदा येऊन ट्राय करू शकतात. आणि जर तुम्ही फॅमिलीसोबत जर येणार असाल तर इथं लहान पोरांना खेळण्यासाठी भरपूर आहे, ते मी पुढं दाखवतो. आता पहिले मी खाण्यावर फोकस करतो मस्तपैकी, आणि मग खाऊन झालं की तुम्हाला मग पुढचं मी दाखवतो. या ठिकाणी माझं खाऊन झालेलं आहे ऑलमोस्ट, आणि ऑलमोस्ट मला खाण्यासाठी 15-20 मिनटं लागले. हे मिसळ मी त्याच्या 2 पाव तर त्यांनी आधी दिले होते आणि त्याच्यावरती मी परत 2 पाव घेतले, आणि ते 2 पाव माझ्या मते 10 रुपयाला असतील अशी अपेक्षा आहे. अजून तर बिल काही आलेलं नाही आहे आपलं, पण ऑलमोस्ट तोच रेट असतो सगळीकडे, त्यामुळे तोच रेट असेल अशी अपेक्षा आहे. तर बघूया, बिल जेव्हा होईल तेव्हा आपण पुढं बघूया. आता माझं मस्तपैकी खाऊन झालेलं आहे. मी जरा हात वॉश करतो आणि मग मी तुम्हाला पुढचा एरिया दाखवतो की जो तिथं फिरण्यासारखा आहे. हा जो एरिया दिसतो आहे ना, हा तुम्ही जेव्हा मिसळच्या इथं सुरुवातीला जेव्हा एंट्री मारता, जिथं तुमचं काउंटर आहे तिथून पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला जेव्हा आपण जातो, इथं हा एक मोठा एरिया आहे. इथं असे ऑलमोस्ट 10 टेबल एकमेकाला जोडलेले आहेत. जर तुमचं एक छोटंसं पार्टी सेशन असेल, जर तुमचे 20-30 जणं असतील पार्टीमध्ये किंवा 15-20 जणं असतील, तर त्यांच्यासाठी हा एक स्पेसिफिक एरिया आहे. सगळे टेबल एकमेकाला जोडले आहे. तुम्ही तिथं केक कटिंग करू शकता किंवा तुमचा छोटासा एक कार्यक्रम जो असतो तो देखील करू शकता. आणि त्याच्या पुढच्या साईडलाच ही तुम्हाला जी दिसत आहे ती पूर्ण झाडं किंवा आपण बाग असं त्याला म्हणू शकतो. तर ही याच्यामध्ये नारळाची, आंब्याची आणि मग ते पेरूची पण काही थोडीफार झाडं आम्हाला दिसली होती त्यावेळेस. त्यानंतर तिथून परत रिटर्न आल्यावर काउंटरच्या इथं आल्यावर एक रस्ता उजव्या साईडला जातो. इथं सगळी मिसळची तयारी केली जाते आणि मग इथून उजवीकडे आपण जिथं वळतो तर तिथं पण एक तुम्हाला पुढच्या साईडला जायला एक रस्ता आहे. त्या साईडला पण बसायची भरपूर मोठी जागा आहे. जेव्हा तुमची संख्या इकडची 100च्या आसपास जाते, त्यानंतर इकडचे टेबल सगळे फुल होतात आणि मग इकडचे टेबल फुल झाल्यानंतर तुम्हाला या साईडला इकडं बसता येतं. ॲक्च्युली हा ओपन एरिया आहे. जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा इथं ॲक्च्युली बसता येत नाही, पण जेव्हा पाऊस नसतो तिथं सगळी बाग आहे आणि त्या बागेच्या खाली ह्यांनी टेबलची सोय केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला बागेमध्ये बसून मिसळ खायचा आनंद घेता येईल. त्यानंतर तिथून परत मागे आल्यानंतर एंट्रन्सच्या ठिकाणी हे अशी झाडं आहेत आणि इथं थोड्याशा माळा लटकवलेल्या आहेत, जेणेकरून इथला ॲम्बियन्स छान वाटतो. आणि इथं आतमध्ये आल्या एक छोटंसं असं मंदिर आहे आणि तिथून उजवीकडे एक एंटरटेनमेंटसाठी सगळी जागा केलेली आहे. तिथं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. विठ्ठल मिसळला आतमध्ये एंट्री मारल्या एक छोटासा असा त्यांनी बोर्ड लावलेला आहे विठ्ठला नावाने. तर इथं तुम्हाला सगळे मिसळचे रेट आणि इथल्या खाद्यपदार्थांचे सगळे रेट तुम्हाला इथं दिसतील. जर तुम्हाला बघायचे असतील तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता.
तिथून पुढं आल्यानंतर या ठिकाणी आम्ही आलो होतो, परंतु या ठिकाणी काही कॉलेजच्या मुली होत्या, त्यांचं फोटोशूट चालू होतं किंवा रील शूटिंग काहीतरी झालं होतं त्यांचं, त्याच्यामुळं त्यांना डिस्टर्ब करायचं नव्हतं, त्याच्यामुळं आम्ही तिथून पुढं निघून गेलो. या ठिकाणी सायकलिंगसाठी जागा आहे, परंतु त्यावेळेस पाऊस असल्यामुळं ते बंद होतं. या ठिकाणी 5 वर्षाच्या आतल्या मुलांना बोटिंगसाठी त्यांनी एक आर्टिफिशियल स्विमिंग पूल असतो तो तयार केला होता आणि त्याच्यामध्ये त्या बोटी ठेवलेल्या होत्या. आणि मग तिथून पुढे आल्यानंतर हे जे समोर तुम्ही केशरी बघू शकताय ना, हे तुमचं ते आपलं रोपवे सारखं असतं आणि त्याच्यावरून तुम्ही सायकल चालवत जायचं. आणि उजव्या साईडला हे इलेक्ट्रिक जे होतं ते वर खाली होतं, त्यावर बसायचं आणि वर खाली होतं. आता हे बघा, इथं नारळाची आणि चिक्कूची झाडं आहेत. ही बाग एकदम छान वाटत होती आणि इथं एकदम मस्त वातावरण होतं. फक्त फरक एवढाच होता की पाऊस खूप पडलेला होता आणि मी पूर्ण ओला झालो होतो, त्याच्यामुळं मला असा तिथं पाहिजे तसा आनंद घेता येत नव्हता त्या गोष्टीचा, कारण मी पूर्ण ओला झालेलो होतो आणि पूर्ण कपडे ओले होते माझे त्यावेळेस. पण इथलं वातावरण खरंच छान होतं. मागे एक डोंगर होतो, इथं मी तिथे एक शूट करायला सांगितलं, परंतु मला पाहिजे तसं तिथं काय माझे फोटोज आलेले नाही, कारण माझ्या मागे झाडं होते आणि त्या झाडांमुळे मागचा जो सीन होता मस्त की डोंगर आणि त्यामध्ये धुकं, तो काय नीट पूर्णपणे मला कॅप्चर करता आलेला नाही. आता मी या ठिकाणी व्हिडिओ जरा फास्ट फॉरवर्ड करतो, कारण असं नाही केलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एक झलक म्हणून तुम्हाला व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवतो की इथं काय काय गोष्टींचा तुम्ही मजा करू शकता जर तुम्ही फॅमिलीसोबत आले तर. आणि मग तेवढं पाहून झाल्यावर विठ्ठलावाल्यांनी त्यांच्या बॅक साईडला एक पक्ष्यांचं हे चालू केलेलं आहे, जिथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघू शकता. तिथं त्यांनी पक्षी पाळलेले आहेत किंवा ते एका ह्याच्यात त्यांनी स्टोर नाही म्हणतात, एक ठेवलेले आहेत, तिथे तुम्ही बघू शकता. त्यासाठी एक काहीतरी स्पेसिफिक एंट्री फी आहे, माहिती 50 रुपये का 30 रुपये, ती देऊन तुम्ही ते बघू शकतात. पण तिथं वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर पक्षी तुम्हाला बघायला भेटतील. हा इथं हे जे समोर 2 माणसं होते त्या ठिकाणी तुम्हाला एंट्री फी मिळते, तर ती तुम्हाला तिथं तिकीट काढावं लागतं. आणि मग तेवढं बघून झाल्यानंतर मी परत पार्किंगमध्ये आलो आणि इथं आल्यानंतर पाहिलं तर गर्दी वाढलेली होती आणि बऱ्यापैकी लोक जेवायच्या हिशेबानंच मिसळ खायला येत होते. तर मग आम्ही पार्किंगमध्ये आलो आणि इथं आमची गाडी काढली आणि मग गाडी काढून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. शहरापासून जास्त काही लांब नाही आहे, माझ्या मते सरासरी जास्तीत जास्त अर्धा तासावर हे हॉटेल नाही म्हणतात ना, विठ्ठला मिसळ आहे. विठ्ठल नाही, विठ्ठला असं नाव त्याचं आहे. आणि हे आपलं कॅनडा कॉर्नरचं जे बॉर्न विव्हेंट आहे त्याचीच ही फ्रँचायझी आहे असं म्हणतात, किंवा त्यांचंच हे आहे असं म्हणलं जातं, किंवा खरं असेल पण. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये खाली नक्की सांगा. मी त्याचा पुरेपूर ॲप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला कोणाला सजेस्ट करायची असेल विठ्ठला मिसळ किंवा तिथं काय काय आहे या गोष्टी बघायच्या असतील तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, कारण मधल्या पार्टमध्ये तिथं कुठल्या गोष्टी तुम्हाला खेळता येतील किंवा तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी आहेत या गोष्टी तुम्हाला बघायला व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या आहेत. फक्त तिथं खेळताना
ॲक्च्युली पाऊस खूप पडलेला होता आणि त्याच्यामध्ये सगळं बंद होतं आणि नुकतेच सुरुवात पण नव्हती झाली, कारण ऑड डे होता. आय थिंक बुधवार का गुरुवारच होता, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची गर्दी नव्हती. तर व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, बाय बाय.